श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत एका अत्यंत शांत, पवित्र आणि निसर्गरम्य स्थळी, श्री स्वामी समर्थ मठ, ओझरवाडी, चिपळूण। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण आलोय चिपळूण मधील एका स्वामी समर्थांच्या मंदिरात आणि खूप निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे निसर्ग आहे आणि हे मंदिर दिसतंय तुम्हाला आणि त्या साइडला झरा वाहतोय आणि ही झाडी। डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मठ म्हणजे भक्तांसाठी एक आध्यात्मिक ऊर्जा देणारं स्थान आहे। हे मठ चिपळूण पासून जवळच ओझरवाडी गावात डोंगराच्या सानिध्यात वसलेलं आहे। इथं आल्यावर जी शांतता अनुभवायला मिळते ती खरंच शब्दात मांडणं अशक्य आहे। सतत वाहणारा वारा, पक्ष्यांचा आवाज आणि आजूबाजूची हिरवळ हे सगळं मिळून मनाला एक नवी ऊर्जा देतं। या मठात श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा विराजमान आहे। येथील वातावरण इतकं सकारात्मक आहे की क्षणभरातच मन शांत होतं। भक्त मोठ्या श्रद्धेने इथे येतात, मनातली इच्छा बोलतात आणि शांत चित्ताने परत जातात। या मठाची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचं निसर्गातलं स्थान। एका बाजूला घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आणि मधोमध हे पवित्र मठ। श्री स्वामी समर्थ महाराजांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन दिलं आणि हे वचन इथल्या प्रत्येक भक्ताच्या मनात खोलवर रुजलेलं आहे। खास करून पावसाळ्यात इथलं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं। धुक्याने झाकलेली टेकडी, रिमझिम पावसात भिजणारा परिसर आणि स्वामींच्या नावाचा जयघोष हे दृश्य अनुभवण्यासारखं असतं। जर तुम्ही चिपळूण भागात असाल तर ओझरवाडीच्या या श्री स्वामी समर्थ मठाला नक्की भेट द्या। मन शांत करणारा अनुभव आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवता येते। ही होती माझी एक छोटीशी भटकंती श्री स्वामी समर्थ मठ, ओझरवाडी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। श्री स्वामी समर्थ। भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।